हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, काल जी धनतेरसची पूजा मांडली होती ती सकाळ सकाळी पहिला उत्तर पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आपली घरातील भांडी वगैरे घासून घेतली, कारण आज मला खूप गडबड होती आणि एकदा का किचन काउंटर क्लीन झालं तर सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणून भांडी घासून घेतली. हा डबा देखील घासून घेतला, कारण हा मला दुपारी लागणार होता, म्हणूनच घासून उन्हात घातला. त्याच्यानंतर बघा, किचन छान असं पुसून घेतलं आणि किचन जर स्वच्छ असेल तर मनाला खूप समाधान मिळतं आणि किचनमध्ये काम करायला सुद्धा खूप जास्ती उत्साह येतो. तर कणिक भिजवून घेतली, म्हटलं कणिक पण भिजून जाईल. आणि आज फ्लावरची भाजी बनवणार होते. तर तुम्ही फ्लावर कसा स्वच्छ करता मला नक्की कमेंट करून सांगा. मी पाणी ठेवते, त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि एक उकळी काढते, म्हणजे उग्र वास आणि त्यात जर काही आळ्या वगैरे असतील तर त्या सहज निघून जातात. बघू शकता किती छान अशी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. आणि दुपारच्या वेळेमध्ये मी आज चकली बनवली होती. खूप छान चकली होते. तुम्हाला मी डिटेल व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड करणार आहे, तर नक्की चेकआउट करा. खूप छान चकल्या होतात. आवाज तुम्ही ऐकूच शकता, किती छान असा चकलीचा आवाज येतोय. खूपच छान चकली झाली होती. त्याच्यानंतर ही चकली भरून देखील ठेवली आणि ही चकली बनवण्यामध्ये माझा संपूर्ण दिवस कसा गेला मला काही समजलंच नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.